Okay, now to begin with our lecture, I have one common suggestion for you, that is about COVID data. तुम्ही पहा, जर नेटवर पाहिलं तर कोविडचा खूप मोठा डेटा उपलब्ध आहे. मग तो देश पातळीवरचा आहे, तो जागतिक पातळीवरचा आहे, तो वेगवेगळ्या देशांचा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचा आहे. नंबर ऑफ डेथ्स किती, रिकव्हरी किती, ॲक्टिव्ह केसेस किती, असा वेगळ्या प्रकारचा वेगळ्या देशांचा डेटा उपलब्ध आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेटा उपलब्ध आहे. मध्यंतरी अजित भांड रेग्युलरली तो डेटा पाहायचा. मला असं वाटतं स्टॅटिस्टिक्सचे विद्यार्थी म्हणून आपण त्या लाईव्ह डेटाचं, रिअल लाईफ डेटाचं काही ना काहीतरी अनालिसिस केलं पाहिजे. आणि मग त्यातून आपल्याला खूप शिकायला मिळेल. कारण आपल्याला डेटा हा जवळपास काही देशांचा जानेवारीपासून मिळू शकतो. काही देशांचा फेब्रुवारीपासून मिळू शकतो. काही देशांचा मार्चपासून मिळू शकतो. आणि हा डेटा जवळ-जवळ 7 ते 8 महिन्याचा, म्हणजे जवळ-जवळ 250-300 रेकॉर्ड्स आपल्याला मिळू शकतात. अनेक देशांचे मिळू शकतात. अनेक व्हेरिएबलवरती मिळू शकतात. त्यामुळे एवढा मोठा डेटा आपल्या हातात असताना, आपल्या समोर असताना, आपण त्याचा अनालिसिस न करणं, मला वाटतं हे स्टॅटिस्टिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा स्टॅटिस्टिक्स कम्युनिटीसाठी योग्य नाहीये. आपल्याला त्यातून खूप शिकायला मिळेल. आपण पेपरमध्ये बऱ्याच वेळेस वेगळ्या प्रकारचे मॉडेल वापरलेले पाहिलेले आहे. आणि ते मॉडेल वापरून त्यांनी काही कन्क्लुजन काढलेले पाहिलेले. त्यामुळे जनरल पब्लिकला इंटरेस्ट ह्या कन्क्लुजनमध्ये असतो. आणि म्हणून आपल्याला ते डेटा घेऊन, त्याचा अनालिसिस करून, त्या जनरल लोकांना लागणाऱ्या कन्क्लुजनपर्यंत जाता येतं का? ही प्रोसेस समजण्यासाठी सुद्धा त्या डेटा अनालिसिसचं महत्त्व आहे. तर तुमच्यापैकी काही जणांनी हा एक टास्क म्हणून हातात घ्या आणि काही जणांनी याच्यावरती ggplotमध्ये काम करा. काही जणांनी Pythonमध्ये काम करा आणि जेणेकरून डेटा व्हिज्युअलायझेशन जे आहे वेगळ्या प्रकारचं, आणि त्या डेटा व्हिज्युअलायझेशनमधून तुम्हाला काय कन्क्लुजन काढता येऊ शकतं, याच्याबद्दल काही जणांनी काम करावं. काही जणांनी मॉडेल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करावा. काही जणांनी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काय झालेलं दिसून येतंय, ते पाहायला पाहिजे. कारण आपण जनरली रिग्रेशन म्हटल्यानंतर काय करतो? दिलेला डेटा असतो, तो डेटाचा सगळ्याचं रिग्रेशन करून टाकतो. परंतु डायनॅमिक डेटा हा जो आहे कोविडचा, ह्या डेटाचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काय झालं? पहिल्या 2 महिन्याच्या टप्प्यामध्ये काय झालं? दुसऱ्या 2 महिन्याच्या टप्प्यामध्ये काय झालं? तिसऱ्या 2 महिन्याच्या टप्प्यामध्ये काय झालं? आपण म्हणतो लाट कमी होत चाललेली आहे. म्हणजे नेमकं काय व्हायला लागलं? आणि मग तो टप्पा कुठून सुरू होतोय? तो टप्पा कुठपर्यंत चालणार आहे? आपण म्हणतो पीक आलं होतं. तर पीक येण्याचा टप्पा कोणता होता? ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी शिकण्यासाठी म्हणून त्या डेटाचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करावा, असं मला वाटतं. आणि जे विद्यार्थी करतील त्यांना नक्कीच त्याचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं होईल. त्याचा प्रोजेक्ट जर त्यांनी व्यवस्थिशीर राईटअप केला 5-50 पानाचा, तर ती एक त्यांची एक असेट म्हणून होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला फेस करताल, त्यावेळेस काय केलं म्हटल्यानंतर मी हे अनालिसिस केलं. पहिली गोष्ट, डायनॅमिक डेटावरती, करंट सिच्युएशनवरती अनालिसिस केल्याबद्दल तुमच्याबद्दलची एक इमेज वेगळी होऊन जाते. ते अनालिसिस चांगलं केल्यानंतर, चांगल्या प्रकारची उत्तरं दिल्यानंतर, इफेक्टिव्हली अनालिसिस केल्यानंतर, इफेक्टिव्हली डेटा व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर, इफेक्टिव्हली त्याचं प्रेझेंटेशन केल्यानंतर आणखी तुमची एक इमेज वेगळी होऊन जाऊ शकते. आणि त्यातून तुमच्या अपॉर्च्युनिटी, जॉब अपॉर्च्युनिटी चांगल्या वाढू शकतात. तर मला असं वाटतं की त्या डेटाकडं सगळ्यांनीच सिरियसली बघावं.
ज्याला ज्या ज्या पद्धतीने डेटाकडे पाहता येईल त्याने त्या त्या पद्धतीने पाहावं. डेटाकडे पाहणं म्हणजे आंधळ्या लोकांनी हत्तीकडे पाहण्यासारखं आहे. हत्तीचे पाय ज्याला हाताला लागतात, त्यालाचे पाय जसे भासतात, तसं तो त्या हत्तीचं वर्णन करतो. हत्तीची सोंड ज्याच्या हाताला लागते, त्याला ती जशी भासते, तसं तो हत्तीचं वर्णन करतो. हत्तीचे कान ज्याच्या हाताला लागतात, त्याला जे जसे भासतात, तसं तो त्याचं वर्णन करतो. आणि म्हणून आंधळ्या व्यक्तीला पूर्ण हत्तीचं वर्णन सिस्टमॅटिकली करता येत नाही. आपल्याला सुद्धा ब्लाइंड पद्धतीने डेटाकडे बघायचं नाहीये. आपल्याला तो पूर्ण हत्ती समजून घ्यायचा, बिग डेटा पूर्ण हत्ती समजून घ्यायचा आहे. आणि त्या पूर्ण हत्तीचं चित्र म्हणजे त्याचं एनालिसिस केल्यानंतर पूर्ण आवाका त्याचा आपल्याला आला पाहिजे. या दृष्टिकोनातून म्हणजे काही विद्यार्थ्यांनी सीरियस व्हावं. सगळ्यांनीच सीरियस व्हावं. नेटवरती तो डेटा मिळतो किंवा 1-2 विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन कॉमन डेटा सगळ्यांना पुरवायची व्यवस्था करावी. आणि मग प्रत्येकाने आपापल्या आयडियाज लढवून त्या डेटाचं एनालिसिस करावं, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे. दुसरी सूचना अशी, की माझ्या कोर्सच्या बाबतीमध्ये इंटरनल इव्हॅल्युएशनची सेकंड क्रायटेरिया मी जी सांगितलेली आहे, ती म्हणजे प्रत्येकाला एक वेगळा डेटा दिला जाईल. आणि त्या डेटावरती मशीन लर्निंगचे वेगळे टूल्स त्याने वापरायचा प्रयत्न करायचा आहे. तर मी तुम्हाला ऑलरेडी भरपूर डेटा सेट दिलेले आहे. मी आता तुम्हाला तुमच्या नावानिशी डेटा असाइन करून देणार आहे. आज किंवा उद्या तुम्हाला तो टेबल तयार होईल माझ्याकडून आणि तुम्हाला तुमचं नाव आणि तुम्हाला असाइन केलेला डेटा अशा प्रकारचा एक चार्ट मी तुम्हाला देईल आणि त्याच्या खाली तुमच्याकडून त्या डेटावरून काय काय अपेक्षित आहे ते पण मी लिहील त्याच्यामध्ये. जे अपेक्षित आहे ते तर करावंच लागेल तुम्हाला. त्याच्याही पेक्षा जास्त काम केलं तर तुम्हाला जास्त शिकायला मिळेल त्याच्यामध्ये. तर सुरुवातीला आज मी एक डेटा तुमच्या पुढे सादर करणार आहे आणि त्या डेटाकडे काय-काय म्हणून बघायचंय आपल्याला, त्याचे थोड्याशा तुम्हाला टिप्स देणार आहे, की जेणेकरून तुम्हाला तुमचा डेटा मिळाल्यानंतर त्या डेटावरती काम करण्यासाठी काही आयडिया सुचतील, या उद्देशाने मी तो डेटा तुमच्या पुढे सादर करतो. तर मी तो डेटा शेअर करतो. बघा, हा एक डेटा मी तुमच्या पुढे शेअर करतो. हा एक डेटा मी तुमच्या पुढे शेअर करतो. ह्या डेटाचं डिस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे पहा. काय डिस्क्रिप्शन? हा सर्व्हे डेटा आहे. याच्यात रेकॉर्ड्स किती आहे? 28,867 म्हणजे बऱ्यापैकी मोठा डेटा आहे तुम्हाला काम करायला. नंबर ऑफ फीचर्स किती आहेत? 8 फीचर्स आहेत. 8 फीचर्स आपण मोजून बघूया कोणकोणते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे 8 फीचर्स आहेत. आता या फीचर्समध्ये इयर, जेंडर, नेटिव्ह बॉर्न, एज ग्रुप, इज्यू ग्रुप, ऑक्यूप, एज, एज्युकेशन म्हणजे काय? त्याचं डिस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे. इयर, ए फॅक्टर विथ लेव्हल्स 1978, 1982, 1984, 87, 88 असा हा डेटा तुमचा 2016 पर्यंतचा डेटा आहे. आपण बघूया. सुरुवात झाली 1978 पासून आणि आपण जर शेवटी जायचा प्रयत्न केला तर 2016 चा हा डेटा आपल्याला पाहायला मिळतो. सगळा हा 1978 पासून 2016 पर्यंत कंटिन्युअस डेटा नाहीये. पण 1978 नंतर 82 चा आहे, 84 चा आहे, 87 चा आहे, 88, 89, 90, 91, 93, 94, 96, 98 ठीक आहे, काही हरकत नाही. ज्या डेटा टाइम पॉइंटचा डेटा उपलब्ध आहे, त्या टाइम पॉइंटचा डेटा दिलेला आहे. दुसरं फीचर आहे इथं जेंडर आणि जेंडर म्हणजे मेल ऑर फिमेल. तर या जेंडरचं एक फॅक्टर म्हणून ट्रीट केलेलं आहे. अँड धिस फॅक्टर हॅज 2 लेव्हल्स, फिमेल ऑर मेल. त्यानंतर तिसरं फीचर आहे नेटिव्ह बॉर्न. आता नेटिव्ह बॉर्नचा अर्थ इथं दिलेला आहे. वॉज द रिस्पॉन्डंट बॉर्न इन द सिटी? लक्षात घ्या, हा सर्व्हे डेटा आहे. त्यामुळे सर्व्हे डेटा असल्यामुळे मी त्या ठिकाणी सर्व्हेला गेल्यानंतर त्या व्यक्तीला विचारणार, की "बाबा रे, तुझा जन्म याच गावातला आहे का?" मग तो उत्तर देणार येस किंवा नो. म्हणजे थोडक्यात
तो तिथल्या याच गावात जन्म झालेला असेल किंवा बाहेरच्या ठिकाणचा जन्म आहे, पण तो इथं पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी, वेगळ्या कारणासाठी ह्या गावामध्ये राहिलेला आलेला आहे. तर अशा प्रकारे नेटिव्ह बॉर्न हा व्हेरिएबल आहे तुमचा. एज ग्रुप, एज ग्रुप त्यांनी पाडून दिलेले आहेत पहा इथं एज ग्रुप. 50 ते 59, 60 प्लस, 30-39 वगैरे, वगैरे. तर हे एज ग्रुप कोणकोणते? 18 ते 29, 30 ते 39, 40 ते 49, 50 ते 59, 60 प्लस असे एज ग्रुप ऑलरेडी करून दिलेले आहेत. एज्युकेशनचे ग्रुप, एज्युकेशनचे ग्रुप इथे दिलेले आहेत. लेस दॅन 12 इयर्स, लेस दॅन 12 इयर्स, 16 ग्रेटर दॅन 16 इयर्स वगैरे, वगैरे. आणि याचं डिस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे. लेस दॅन 12 इयर्स, 12 इयर्स, 13 टू 15 इयर्स, 16 इयर्स, ग्रेटर दॅन 16 इयर्स. आणि याला काय अर्थ आहे बघा. 12 वर्ष म्हणजे हायस्कूल ग्रॅज्युएशन आणि 16 वर्ष म्हणजे कॉलेज ग्रॅज्युएशन असे हे मधले टप्पे आहेत. व्हॅक्यूब हे पुढचा हा व्हेरिएबल फार महत्वाचा आहे. नंबर ऑफ वर्ड्स आउट ऑफ 10 करेक्ट ऑन अ व्हॉकॅब्युलरी टेस्ट. म्हणजे ह्या 28,867 लोकांची व्हॉकॅब्युलरी टेस्ट घेतली. त्यांना 10 शब्द विचारले आणि ते 10 शब्द त्यांनी 10 पैकी किती करेक्ट शब्द सांगितले? अशा प्रकारची व्हॉकॅब्युलरी टेस्ट घेतली. म्हणजे थोडक्यात त्यांची स्मरणशक्ती किती आहे? याच्याबद्दलचा हा अभ्यास करायचा प्रयत्न केलेला आहे. एज ऑफ द रिस्पॉन्डंट इन इयर्स. इकडे एज ग्रुप आहे आणि इकडे ऍक्च्युअल एज आहे त्याचं. इयर्स ऑफ एज्युकेशन ऑफ द रिस्पॉन्डंट. किती वर्ष शिकला तो? 12 वर्ष शिकला, 9 वर्ष शिकला, 17 वर्ष शिकला. अशा प्रकारचा हा डेटा आहे. आणि मग आता ह्या डेटाकडे बघितल्यानंतर मला वेगळे प्रश्न पडले पाहिजे. काय प्रश्न पडले पाहिजे मला? तर व्हॉकॅब्युलरी आता आपल्या इथे इंटरेस्ट काय आहे? व्हॉकॅब्युलरी हा इंटरेस्ट आहे, की जेवढी स्मरणशक्ती तुमची जास्त, जेवढा शब्दसंग्रह तुमच्या स्मरणशक्तीमध्ये खूप जास्त आहे तेवढं चांगलं. आणि म्हणून व्हॉकॅब्युलरी हा एक महत्त्वाचा व्हेरिएबल ज्याला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. तो डिपेंडंट व्हेरिएबल आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर मला प्रश्न काय-काय पडले पाहिजे? म्हणजे फिमेल आणि मेलमध्ये व्हॉकॅब्युलरी डिफरन्स काय आहे का? नंबर ऑफ वर्ड्सचा डिफरन्स काय आहे का? नेटिव्ह त्याचं कुठलं आहे? म्हणजे शहरातला, खेड्यातला याच्यानुसार काही फरक पडतो का? एज ग्रुपनुसार काही फरक पडतो का? एज्युकेशन वाईज ग्रुपमध्ये काही म्हणजे त्याचं शिक्षण जास्त झालं, कमी झालं, याचा परिणाम त्याच्या व्हॉकॅब्युलरी टेस्टवरती काही पडतो का? वयाचा आणि व्हॉकॅब्युलरीचा काही संबंध येतो का? हॅलो. नमस्कार. बोला ना, बोला ना, बोला ना, बोला. हां. हां, देतो ना, देतो ना. देतो, देतो, देतो. हां, 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 हां. देतो, देतो, देतो. आहे माझ्याकडे देतो. काही नाही बाकी ठीक. तुमच्यामध्ये त्या सायली बिनीवालीचा परवा फोन आला होता. हां, तिने काहीतरी लॅपटॉप वगैरे खरेदी केला. व्हिज्युअल बेसिक वगैरे डाउनलोड केलं आणि ती म्हणली, "सर मला प्रोजेक्ट करायचा मला व्हिज्युअल बेसिक काही येत नाही." आता ते व्हिज्युअल बेसिक शिकवणं जरा एक वेगळा का भाग आहे ना तो. इन्स्टॉल करून देणं हा वेगळा भाग आहे. हां, तर तिला म्हणलं, "तू असं कर, व्हिज्युअल बेसिक शिकणं काही फार अवघड नाहीये. तू त्याच्या बेसिक व्हिडिओ बघ म्हटलं आणि व्हिडिओ बघून थोडं-थोडं करायला लाग. तुला ऑटोमॅटिक जमेल" म्हटलं. आता काय करते? हां, काय व्हिडिओ खूप चांगले-चांगले आता येतात. खूप म्हणजे बेसिक पासूनच त्याच्यामध्ये कव्हर केलेलं असतं. त्यामुळे त्याप्रमाणे तिने जर केलं तर तिला येऊ शकेल. तर तिला अपेक्षा ती व्हिज्युअल बेसिक शिकवण्याची होती. तर ते आपल्याला एवढं तर शक्य नाही ना सर. हां, चालेल. चालेल. पाठवतो तुम्हाला नंबर. हो, एकदम, एकदम. आणि मग मी जर
अशा प्रकारचा इन्स्टन्स तयार केला, फिमेल, येस, 50 to 59, 12 इयर्स, तर काय होईल? म्हणजे एक भाग असा की मी इंडिव्हिज्युअल जेंडर आणि व्हॉकॅब्युलरीचं रिलेशन स्टडी करू शकतो. मी नेटिव्ह बॉर्न आणि व्हॉकॅब्युलरीचं रिलेशन स्टडी करू शकतो. एज ग्रुप व्हॉकॅब्युलरीचं रिलेशन स्टडी करू शकतो. एज्युकेशन ग्रुप व्हॉकॅब्युलरीचं रिलेशन स्टडी करू शकतो. हे झालं मार्जिनल स्टडी. एज व्हॉकॅब्युलरी, एज्युकेशन इयर्स व्हॉकॅब्युलरी, हा झाला मार्जिनल स्टडी. जॉइंट स्टडी करायचा झाला तर काय करेल मी? फिमेल, येस, 50, 59, 12 इयर्स, 52, 12. आता काय परिस्थिती असेल? दिस इज द जॉइंट स्टडी. आणि मग ह्या जॉइंट स्टडीला महत्व आहे, की एखादी स्त्री शहरात जन्मलेली असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल, 40 ते 49 या वयोगटातली असेल, तर तिची व्हॉकॅब्युलरी किती असू शकेल? अशा प्रकारचं कन्क्लुजन आपल्याला याच्यातून काढता येऊ शकतं. आणि म्हणून अशा डेटाकडे तुम्हाला वेगळ्या अँगलने बघायला पाहिजे. पहिली गोष्ट तुम्ही ह्या डेटाकडे काय केलं पाहिजे? तर ह्या डेटाचं डेटा व्हिज्युअलायझेशन करता आलं पाहिजे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. डेटा व्हिज्युअलायझेशन करता आलं पाहिजे. आणि मग डेटा व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर आपल्याला काय समजतं याच्यातून? हा एक महत्त्वाचा भाग आहे. फॉर एक्झाम्पल, समजा हा एक छोटा डेटा मी घेतो इकडे. हा एक छोटा डेटा मी इथं घेतो. आणि ह्या डेटाचं डेटा व्हिज्युअलायझेशन करून दाखवतो. हे पहा, ह्या डेटाचं मी व्हिज्युअलायझेशन करून दाखवतो. आता बघा, याच्यामध्ये काय दिसतंय? तर या ठिकाणी पहा, फिमेलचा काउंट 47 आहे. मेलचा काउंट 79 आहे. म्हणजे म्हणजे सम ऑफ 10 बाय फिमेल. हा, याचा अर्थ काय? की फिमेलचा काउंट कमी दिसतोय, मेलचा काउंट जास्त दिसतोय. पण आपल्याला इमिजिएट अशा प्रकारचं कन्क्लुजन काढून जमणार नाही. कारण का? तर जोपर्यंत आपण ॲव्हरेज काढत नाही, ह्या डेटामध्ये नंबर ऑफ मेल्स आणि नंबर ऑफ फिमेल्स हे काही सारखे नाहीये. त्यांची संख्या कमी जास्त आहे. आणि म्हणून मग ॲव्हरेज काढल्याशिवाय आपल्याला सांगता येणार नाही. तर आपण एक ॲव्हरेज काढायचा प्रयत्न करूया. मी या ठिकाणी हा डेटा एका वेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये घेऊन जातो. हा डेटा मी एका वेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये नेतो. मला ते मिनिमाइज करता येणार नाही आत्ता या क्षणाला. पण ठीक आहे. आपण आहे तोच शेअर करूया. तर लक्षात घ्या, इथं फिमेल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 7च फिमेलचा डेटा आहे 20 पैकी. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा की 47 भागिले 7 आणि 79 भागिले 13 असा जर मी विचार केला, तर फिमेलची व्होकॅब्युलरी मेलपेक्षा चांगली आहे. बिकॉज 6.71 आणि 6.07 ही ॲव्हरेज येते. बघा म्हणजे कन्क्लुजन कसं बदलतं येते. आणि म्हणून डेटा व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी समजू शकतात.
तर तो डेटा व्हिज्युअलायझेशन करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे डेटा व्हिज्युअलायझेशन करत असताना तुम्ही जर पायथॉन सारख्या सॉफ्टवेअरचा वापर केला, ggplot सारख्या सॉफ्टवेअरचा वापर केला किंवा आणखी काही सॉफ्टवेअर वापरायचा प्रयत्न केला, तर ते स्किल सुद्धा तुम्हाला ऑटोमॅटिक येऊ शकतं. हा त्यातला पुढचा महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून मी तुम्हाला असं सजेस्ट करेल, की मी आज जी यादी तुम्हाला पाठवणार आहे तुमच्या नावासहित, त्या डेटाकडे खूप बारकाईने बघा. त्या डेटाचं डिस्क्रिप्शन बघा आणि त्या डेटाचं डिस्क्रिप्शन बघितल्यानंतर तो डेटा समजून घ्यायचा प्रयत्न करा. काही वेळेस तुम्हाला त्या डेटा डिस्क्रिप्शन मधले काही व्हेरिएबल लक्षात येणार नाही. अशा वेळेस Google सर्च करा आणि Google सर्च करून समजून घ्या. उदाहरणार्थ आता पिझ्झाचा डेटा, की ज्याच्यामध्ये मॉइश्चर नावाचा एक व्हेरिएबल आहे. त्याच्यामध्ये ॲश नावाचा एक व्हेरिएबल आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम नावाचा एक व्हेरिएबल आहे. मग तुम्ही Googleवरती सर्च करा, की मॉइश्चरचं पिझ्झामध्ये काय महत्व आहे? मॉइश्चर म्हणजे ओलसरपणा. तर पिझ्झा किती ओलसर असला पाहिजे? म्हणजे मॉइश्चरचं प्रमाण त्याच्यामध्ये किती असलं पाहिजे? कारण खूप कोरडा असणं म्हणजे खूप ड्राय झाला तो. खूप ओलसर असणं म्हणजे खूप पाण्यासारखा पातळ किंवा खूपच लूज असा असायला पाहिजे. आणि मग त्या जे प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट हे कस्टमर म्हणून ते ॲक्सेप्टेबल नसणार आहे. तर त्यात मॉइश्चर किती असलं पाहिजे? म्हणजे मॉइश्चरचं पिझ्झाच्या प्रिपरेशनमध्ये काय महत्त्व आहे? हा महत्त्वाचा भाग आहे. आपण घरी काही पदार्थ करतो आणि ते पदार्थ करत असताना त्याच्यामध्ये पाण्याच्या प्रमाणाबद्दल आपण खूप जागरूक असतो. कारण त्याच्यात टाकलेलं पाणी हे मॉइश्चर क्रिएट करत असतं. त्या पदार्थाला एक ओलसरपणा देत असतं किंवा ड्रायपणा देत असतं. तेव्हा मॉइश्चरचं महत्त्व काय आहे? हे Googleवरती तुम्ही सर्च करून समजून घ्या. कॅल्शियमचं महत्त्व काय आहे? हे Googleवरती सर्च करून समजून घ्या. मला सांगायचं तात्पर्य काय आहे? तुम्हाला जो डेटा दिला जाईल, त्या डेटाबद्दल तुम्ही ह्याच पद्धतीने बघा आणि तो डेटा पहिल्यांदा समजून घ्या. 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस तो डेटा समजून घ्या. काही हरकत नाही. आणि मग त्या डेटा समजल्यानंतर डेटा व्हिज्युअलायझेशनच्या प्रक्रियेकडे चाला. डेटा व्हिज्युअलायझेशनची प्रक्रिया करत असताना अगोदर मार्जिनल डेटा व्हिज्युअलायझेशन करा. एक व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल अशा प्रकारचं व्हिज्युअलायझेशन करा. आता या ठिकाणी जरी 28,867 चा डेटा असला, तरी सुद्धा Pythonमध्ये किंवा ggplotमध्ये काम करत असताना तुम्ही पहिले 100च घ्या. पहिले 200च घ्या. कारण कधी-कधी खूप मोठा डेटा दिल्यानंतर सॉफ्टवेअरला वेळ लागतो लोड व्हायला आणि मग आपल्याला असं वाटतं की हँग झालं का काय? आणि म्हणून टेस्टिंग तुम्ही एक छोट्याशा 100 डेटावरती करा, 200 डेटावरती करा आणि मग तुम्हाला एकदा लक्षात आलं की इट वर्क्स वेल, मग तुम्ही मॅक्सिमम डेटा घ्यायचा प्रयत्न करा. आपण मशीन लर्निंग शिकतोय आणि म्हणून ह्या डेटाचं पार्टिशन करायचा प्रयत्न करा. ह्या डेटाचं ट्रेनिंग डेटा सेट आणि टेस्ट डेटा सेट अशा प्रकारचं पार्टिशन करायचा प्रयत्न करा. म्हणजे डेटा व्हिज्युअलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला जे प्रश्न पडतील, की क्लासिफिकेशन इथं काय करायचं? तर ते क्लासिफिकेशन करत असताना तुम्ही जर सपोर्ट व्हेक्टर मशीन वापरायला लागलात, तुम्ही जर बेस क्लासिफायर वापरायला लागलात, तर तुम्हाला लक्षात येईल, की ट्रेनिंग डेटा सेटचा उपयोग करून टेस्ट डेटा सेटचं क्लासिफिकेशन आपण किती चांगल्या प्रकारे करू शकतो, हे तुम्हाला त्याच्यातून कळेल. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, की ह्या डेटा सेटकडे तुम्ही बारकाईने बघा आणि मी तुम्हाला ती यादी पाठवणार आहे आज, की तुमचं नाव आणि तुम्हाला असाइन केलेला डेटा. कोणाला कोणताही डेटा येऊ द्या. घाबरायचं काही कारण नाहीये. डेटा एकदा समजल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही. काही जणांना डेटा कमी साईजचा असेल, काही जणांना खूप मोठा डेटा असेल, पण घाबरायचं काही कारण नाही. मी आता सांगितलं त्याप्रमाणे सुरुवात तुम्ही छोट्या डेटावरून करा आणि एकदा तुम्हाला लक्षात आलं, की Pythonमध्ये माझा प्रोग्राम रन होतोय, ggplotमध्ये माझा प्रोग्राम रन होतोय.
आर मध्ये माझा प्रोग्राम रन होतोय. मग तुमचं काम काय आहे? फक्त डेटा साईज वाढवायची. 100ची 1000 करायची, 1000ची 5000 करायची आणि त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. तेव्हा अशा प्रकारे हे डेटा डिस्क्रिप्शन बद्दल मी तुमच्याशी बोललेलो आहे. तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही अनम्यूट व्हा आणि विचारा तुमच्या शंका. यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन आस्क युअर डाउट्स. माझा मुद्दाम भर असा आहे की जास्तीत जास्त स्किल तुम्हाला यावेत. जास्तीत जास्त तुमची आर वरती आणि पायथॉन वरती प्रॅक्टिस व्हावी, हा माझा याच्या मागचा उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही रेडीमेड पांडाज आहेत, त्याच्यामध्ये जे काही रेडीमेड लायब्ररीज आहेत, त्या लायब्ररी तुम्हाला ऍक्सेस करता याव्यात. ऍक्सेस केल्यानंतर ज्या पॅरामीटर पद्धतीने तुम्हाला पॅरामीटर द्यावे लागतात, सिक्वेन्सने पॅरामीटर द्यावे लागतात, तो सिक्वेन्स तुमच्या लक्षात यावा आणि सक्सेसफुली तो तुमचा पांडा किंवा ती लायब्ररी रन होऊन येणारं आउटपुट तुम्हाला रीड करता यावं. आणि आउटपुटमध्ये सुद्धा खूप सारे कॉम्पोनंट ऍड करता येऊ शकतात. तर हे असे सारे कॉम्पोनंट तुम्हाला ऍड करून तुमचं आउटपुट मॅक्सिमम मोठं कसं होईल आणि त्याला खूप चांगल्या प्रकारचा सेन्स, मिनिंग कसा देता येईल, हा प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ते स्किल येण्यासाठी आपण हे सगळे प्रयत्न करतोय. तेव्हा तुमच्या काही शंका असतील तर विचारा तुम्ही. अनम्यूट व्हा आणि शंका विचारा तुमच्या. सर, what is meaning by training and test data set? पण ट्रेनिंग डेटा सेट आणि टेस्ट डेटा सेट बद्दल आपण अनेक वेळेस बोललेलो आहे. ट्रेनिंग डेटा सेट म्हणजे हा सुरुवातीचा डेटा सेट, आपण साधारणपणे 80% डेटा सेट घेतला जातो आणि ज्या डेटा सेट वरती मॉडेल डेव्हलप केलं जातं, ज्या डेटा सेट वरती क्लासिफिकेशनचा रूल डेव्हलप केला जातो आणि तो रूल मग पुढचा जो टेस्ट डेटा आहे 20%चा, त्या डेटावरती तो रूल वापरून त्या डेटाचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि ते क्लासिफिकेशन ऍक्च्युअल क्लासिफिकेशन बरोबर कंपेअर केलं जातं. किती पर्सेंट ऍक्युरेट आपण टेस्ट डेटावरती केलं, हा त्यातला नंतरचा भाग येतो आणि त्यावरून तुमच्या मॉडेलची ऍक्युरसी ठरते. आणि जर तुमच्या ट्रेनिंग डेटावरती डेव्हलप केलेलं मॉडेल टेस्ट डेटावरती 95% ऍक्युरसी देऊ लागलं, 96% ऍक्युरसी देऊ लागलं, तर मग ते मॉडेल भविष्यात येणाऱ्या डेटा पॉइंटसाठी, भविष्यात येणाऱ्या इन्स्टन्सेससाठी वापरता येऊ शकतं आणि तिथे मग तिथे क्लासिफिकेशन त्याला वापरता येऊ शकतं. म्हणजे मशीन लर्निंगचा बेसिक कन्सेप्ट काय माहितीये का? मशीन लर्निंगच्या बेसिक कन्सेप्ट मध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की हिस्टॉरिकल डेटा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असतो. ह्या हिस्टॉरिकल डेटाचे आपण दोन भाग करू शकतो. त्यातल्या एका भागाला म्हणायचं ट्रेनिंग डेटा सेट, की जो ट्रेनिंग डेटा सेट फुल फ्लेज डेटा सेट आपण मॉडेल बिल्डिंग साठी करायचा. आपण डेव्हलप केलेलं मॉडेल टेस्ट डेटावरती टेस्ट करून बघायचं, त्याचा परफॉर्मन्स बघायचा आणि त्याचा परफॉर्मन्स जर सॅटिस्फॅक्टरी वाटला तर फ्युचर येणारा जो डेटा पॉइंट आहे, येणारा जो भविष्यातला डेटा सेट आहे, त्याचं क्लासिफिकेशन करायचं आणि त्याच्या अॅक्युरसी बद्दल बोलायचं. अशा प्रकारची एक जनरल थीम ही मशीन लर्निंग मध्ये आहे. अंडरस्टूड? विद्या आव्हाड, कळालं का? येस सर. विद्या आव्हाड, कळालं का? येस सर, कळलं. आणखी कोणाची काही शंका? आणखी कोणाची काही शंका? आपण बेझियन मध्ये काय केलंय? प्रायर प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी ट्रेनिंग डेटा वापरलाय, हिस्टॉरिकल डेटा वापरलाय, त्यावरून प्रायर प्रोबॅबिलिटी काढतो आपण. आणि पोस्टेरियर प्रोबॅबिलिटी ही फ्युचरिस्टिक प्रोबॅबिलिटी असते, भविष्यात येणाऱ्या इन्स्टन्सेसची ती प्रोबॅबिलिटी असते. म्हणजे जुना डेटा हा युजफुल डेटा म्हणून वापरायचा
हिस्टॉरिकल डेटा युजफुल डेटा म्हणून वापरायचा आणि त्यातून काही मॉडेल एक्स्ट्रॅक्ट करता येतं का हा प्रयत्न करायचा आणि ते मॉडेल मग भविष्यासाठी वापरायचं. ते मॉडेल मग रिवाईज करत जायचं. अशा प्रकारची एक बेसिक आयडिया मशीन लर्निंगची असते. येस, नो मोर डाउट्स? नो मोर डाउट्स कोणाचेच? ठीक आहे, वी विल स्टॉप देम.